आज वसई तालुक्यातील सर्व वकील आणि जज ह्यांची वसईमधील नरबीर चिमाजी आप्पा मैदान ह्या ठिकाणी मॅच आयोजन केलेलं होतं। हे 16वे वर्ष आहे। गेले 4-5 वर्षापासून जज देखील तेवढ्याच आत्मीयतेने आणि तेवढ्याच उत्साहाने ह्या मॅच मध्ये सहभाग दर्शवत असतात। विशेष म्हणजे आजच्या मॅच मध्ये महिलांनी देखील त्याच ताकदीने आणि त्याच हिमतीने मॅच मध्ये सहभाग घेतलेला होता। मॅच आता अटीतटीची चालू होती। त्यामध्ये जज ची जी टीम आहे त्यांनी आज सेमीफायनल मध्ये भाग घेतलेला आहे। सेमीफायनल मध्ये ते गेलेले आहेत आणि ह्यांच्या सर्वांमध्ये खेळीमेळीचे वातावरण होतं। ह्या खेळीमेळीच्या वातावरणात जी काही मॅच झालेली आहे ती आता आपण पाहूया आणि जज आणि वकील काय सांगतात ते देखील आपण ऐकूया। सर्व जज इथे उभे आहेत, त्यांच्याकडून आपण विचारूया। हे साहेब नमस्कार। नमस्कार। आज जो क्रिकेट मॅच चालू आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? वसई येथे न्यायालयातील वकील मंडळीतर्फे दरवर्षी न्यायालयातील कर्मचारी, वकील मंडळी आणि न्यायाधीश यांच्या मिळून दरवर्षी एक दिवस क्रिकेटचा महोत्सव साजरा होतो। न्यायालयीन कामकाजात या सर्वांना तिन्ही कर्मचारी, वकील आणि न्यायाधीश यांना रोजच्या ताणतणाव धकाधकीच्या याच्यातून एक वर्षातून एक दिवस एक खेळ, हा क्रिकेटचा खेळ एक ऊर्जा देऊन जाते आणि हे वसई येथील जवळपास फार जुनी परंपरा आहे या न्यायालयाची आणि ती अजूनही अबाधित सुरू आहे। आताच आपण सामना पाहिला तर तो सुपर ओव्हर पर्यंत गेलेला आहे, म्हणजे अत्यंत चुरशीच्या गोष्टी इथे झालेल्या आहेत आणि सकाळपासून आम्ही इथलं वातावरण बघतोय ते अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सर्व वकील मंडळी, कर्मचारी आणि न्यायाधीश मंडळी एक खिलाडू वृत्तीनं, स्पोर्टिंग स्पिरिट घेऊन मैदानावर सगळे खेळत आहेत। म्हणजे हे आजचा खेळ आणि ही खेळाची ऊर्जा निश्चितच या सर्वांना, आम्हा सर्वांना वर्षभरासाठी काम करण्याची एक नवी ऊर्जा देऊन जाते। तुम्ही काय सांगाल की जे वकील लोक तुम्हाला तुमच्या डायसेसच्या समोर येतात आणि तुमच्या समोर नम्रतेने आणि व्यवस्थित तुमच्याशी बोलतात, ते आज तुमच्या समोर खेळताना आउट म्हणून जोरात आवाज करताना तुम्हाला कसं काय वाटते? ते दोन्ही ग्राउंड वेगळे आहेत। ते ग्राउंड वेगळं आहे आणि हे ग्राउंड वेगळं आहे। इथं सगळ्या खेळाडूंना आपापले खेळाचं कसब दाखवण्याची पूर्ण संधी आहे आणि ते आपापली संधी दाखवतात आणि आउट म्हटल्याशिवाय इथं ग्राउंडवर काही उत्साह निर्माण होत नाही, त्यामुळे ते त्याला सगळी मोकळी असते। म्हणजे आमच्या जजेसची टीम फायनल मध्ये पोहोचलेली आहे आणि असं आहे की आता काही जजेसची टीम पहिल्यांदा फायनल राऊंड मध्ये पोहोचलेली आहे आणि आज आमचे मॅन ऑफ द डे जे आहेत, मॅन्स ऑफ द डे नाथानी साहेब, शेख साहेब, कांबळे साहेब, चव्हाण आहेत आणि बाकी आणखी 2 कर्मचारी आणि इतर पूर्ण टीम पूर्ण उल्हासानं खेळली आणि आज फायनल मध्ये पोहोचली। हा उपांत्य फेरीचा सामना तर सुपर ओव्हरचा झाला आणि तोही अत्यंत चुरशीचा झाला। लोक कधी कधी खेळत पण असतात, तुमचा सराव कसा चालू असतो? ह्या एवढ्या चांगल्या खेळामुळे आम्हाला वाटते की तुम्ही सराव तुमचा चालू असतो, तर तुम्ही काय सांगू शकाल? जजेस लोक कामाच्या याच्यातही थोडंसं आम्हाला योगा आणि त्या बाबतीत करत असतो आणि काही दिवस थोडीफार प्रॅक्टिस सकाळच्या वेळेस त्यात वेळातला वेळ काढून आम्ही थोडाफार प्रॅक्टिस अंतिम फेरीत पोहोचलोय। इतर जे काही संघटना आहेत, कुठे आपल्या पालघर, ठाणे, ह्यांना तुम्ही काही छोटासा संदेश देऊ शकाल की आम्ही वसईत जसं एकत्रपणे खेळतो, एकत्रपणे आम्ही इथे एक दिवस फक्त सर्वांना एक मेसेज देतो, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी असंच म्हणेल का साधारणतः बऱ्याच ठिकाणी असं होते, परंतु जिथे जिथे होत नाही, असं अडचणी जात असेल तिथे त्यांनी हा उपक्रम पाहून निश्चितच असा क्रीडा स्पर्धेचा उपक्रम सुरू करणे अतिशय चांगलं राहील। मी आधीच म्हटल्याप्रमाणे क्रीडा स्पर्धा ही निश्चितच प्रत्येक ठिकाणाला आणि प्रत्येक व्यक्तीला एक नवीन ऊर्जा देऊन जाते आणि त्याच्यानंतर पुढील कामासाठी ऊर्जा निर्माण करते। जे आहे इथे सामने वकिलांचे जे आहे क्रिकेट सामने ठेवण्यात आलेले आहे, कशा पद्धतीचा कार्यक्रम आहे आज आणि काय नियोजन कसं काय ठेवलेलं आहे? हे क्रिकेटचे सामने म्हणजे खरं तर आमचं वार्षिक स्नेह संमेलन आहे। हे आमचं आता 16वं वर्ष आहे। दरवर्षी आम्ही हे आयोजन करतो आणि यावर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी इथे एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो, वकिलांची संख्या वाढते, त्यामुळे
यावर्षी आम्हाला एकूण आणि इथे लेडीजची टीम्स सुद्धा यावेळेस 4 वाढलेल्या आहेत आणि अशा प्रकारे यावेळेस आमच्याकडे 17 टीम्सनी भाग घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये 4 महिलांच्या आहेत, 10 वकिलांच्या आहेत आणि 3 जजेस अँड स्टाफच्या आहेत. तर अशा प्रकारे हे पहिलं नॉकआउट लीग राऊंड असतं आणि लीग राऊंड झाल्यानंतर त्याच्यानंतर हे आता फायनल नॉकआउटमध्ये होणार आहेत. सर, हे जे सामने ठेवलेले आहेत, जे वकिलांचे जे सामने होतात, क्रिकेट सामने जे होतात, यासाठी वेळ काढणं कितपत जमतं आणि एक आहे की जजेस आणि वकील जे असतात ते एकत्र कोर्टामध्ये एकत्र असतात, आज ते मैदानात एकत्र दिसतात, तुमचं याच्याबद्दल संदर्भ काय? नाही, इथे क्रिकेट आणि कोर्टातलं वातावरण हे टोटली दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोर्टामध्ये कोर्टाचा डेकोरम तर मेंटेन करावाच लागतो. जजेसवरती आपल्या जागेवर असणार, आम्ही आमच्या वकिलांच्या जागेवर असणार. इथे सुद्धा जरी जजेसच्या टीम्स आमच्या विरुद्ध खेळत असल्या तरी आम्ही ते थोडंसं डिस्टन्स ठेवूनच हे सगळं करतोय. सो थोडंसं क्रिकेटचं वलय असलं तरी हे वार्षिक स्नेहसंमेलन आहे. ते सगळेजण एकत्र जमतात, एक दिवशी आनंद करतात. इकडे सगळ्यात रोजचं धकाधकीच्या जे जीवनात आम्हाला हे जे सगळे टेन्शन्स असतात ते एक दिवस विसरले जातात, थोडंसं एंटरटेनमेंट होतं. जे आहे कोर्टामध्ये जे आहे एक रिस्पेक्टेबली ज्या पद्धतीने उभं राहावं लागतं किंवा रिस्पेक्टेबली जे काही तिथे आपल्याला मान द्यावा लागतं, त्या पद्धतीचं इथंही बघायला मिळतं का मैदानात आउट होताना किंवा असं काही? नाही, अर्थातच थोडंसं क्रिकेट आलं म्हणजे क्रिकेटमध्ये त्याच्यातलं खेळभावना ही त्याच्यातही असते, त्याप्रमाणे रिस्पेक्ट हा डेफिनेटली आहे ना, कारण शेवटी ते इथे खेळाडू म्हणून आमच्या विरोधात असले तरी जजेस आहेत, त्यामुळे आम्ही ऑब्व्हियसली त्या मर्यादा बाळगूनच इथे आम्ही हा कार्यक्रम आमचा होत असतो. पण यामध्ये सहभाग व्हावा याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, इथे काय हे आमचं हा जो कार्यक्रम आहे तो वसई कोर्टापुरता मर्यादित आहे. म्हणजे वसईत जे जवळजवळ 10